हाय हॅलो नमस्कार महाराष्ट्र. आम्ही बसमध्ये बसलो आणि चाललो औंढा नागनाथ आणि तिथून मग आडगाव अश्विनीकडे माझ्या जावाकडे. तरी तुला कसं वाटायचं तू बसमध्ये पहिल्यांदा बसली ना? बोल. तू पहिल्यांदा बसली बसमध्ये तर छान वाटेल. तरी पहिल्यांदा बसली बघा बसमध्ये. तिकडं मम्मी देवा बसले. देवा मला तर मळमळ झाले नुसतं कस तरी वासर. आता बस निघाली बघा नांदेडून वसमतला जायला. मग वसमतून औंढा नागनाथ, मग तिथून झिरो फाट्याहून मग अश्विनीचं घर. एरोप्लेन जाणार. एरोप्लेन तिथून आम्हाला एरोप्लेन आहे भेटणार आहे. एरोप्लेन परीला खूप छान वाटेल. परी बसमध्ये बसणार. देवा लगेच विचारायला एरोप्लेन येणार आहे का? एरोप्लेनच येणार आहे बापू. बाय. तर आम्ही इथं जिंतूरला आलो होतो. काही कारणास्तव आम्हाला जिंतूरला यावं लागलं. दवाखान्याचं काम होतं अश्विनीचं, त्याच्यामुळं ती आडगावमध्ये नव्हती. मग आम्ही जिंतूरला उतरलो. हे माझ्या बहिणीचं घर आहे आणि घरासमोर तिनं छान असा मस्त बगीचा केला आहे. खूप छान असं पांढऱ्या गुलाबाचं फूल, लाल पिवळं असे खूप छान गुलाबाचे फुलं होते. अंजीरचं झाड ते असं छान होतं मस्त. अश्विनीला भेटून खूप छान वाटलं. लेकरांना ते भेटून. आता ती आडगावलाच राहते ना सध्या, माझ्या देर एक्सपायर झाल्यामुळं. खूप छान वाटलं तिला भेटून, लेकराला भेटून. मग तिथं ते बाथरूम आहे. गुड्डू इकडे बघ. गुड्डू हाय कर. हाय कर असं. हाय कर. हाय कर गुड्डू. हाय कर. हाय. तू गाडीवर बसला ना? हाय कर ना. करणं चालू. हळू हळू हळू. कसं बघाय. एवढा मोठा आहे आमचा. त्यानं बोटच घातलं त्या गाडी. रिमोट वरची आहे का? हा नाही, चार्जिंग वर. रिमोट वरची नाही, ते खाली बटन आहे ना त्याला. परी माझ्या युट्यूबला बघतात की नाही ब्लॉग? कळतच नाही. हा बघत नाही त्या युट्यूबला. ती आलं त्या दिवशीच कळते. इश्क